आजच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचा मी मुंबई मंडळ अजून काही नावं आहेत परंतु वेळ शुभ सकाळ मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे हरीश साळवे ब्लॉग। आज आपल्या गावची सार्वजनिक पूजा, सत्यनारायणची पूजा आहे। पूजेमध्ये काय काय कार्यक्रम आहे ते पण तुम्हाला सांगतो। सकाळी 7 वाजता दिंडी निघणार आहे। दिंडी निघाल्यानंतर 8 वाजता बेजामध्ये पूजा असणार आहे। ती गावच्या साईडला, बाहेरच्या साईडला पूजा असते, तिकडे पूजा असणार आहे। तुम्हाला बेजा का बोलतात ते पण तुम्हाला मी सांगेन सविस्तर। बेजामध्ये पूजा आहे। पूजा झाल्यानंतर आमच्या शाळेला, गावच्या शाळेला 75 वर्ष पूर्ण झालेत। त्या 75 वर्षाचे कार्यक्रम ठेवलेले आलेले आहेत। त्या कार्यक्रम असे असणार आहेत की जे शाळेमध्ये शिकलेले ज्येष्ठ विद्यार्थी आहेत त्यांचा पण सत्कार होणार आहे आणि ज्या शाळेमध्ये शिकवलेले शिक्षक आहेत त्यांचाही सत्कार होणार आहे। असे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे शाळेमध्ये 75 वर्षाचा। तो झाल्यानंतर लहान मुलांची चित्रकला स्पर्धा आहे 2 गटामध्ये आणि एक निबंध स्पर्धा आहे मोठ्या मुलांची। ते झाल्यानंतर रात्री असणार आहे सत्यनारायणची पूजा सभागृहामध्ये। दुसरी पूजा सकाळी एक बेजामध्ये होणार, दुसरी सभागृहामध्ये होणार। अशा 2 पूजा आहेत गावामध्ये। पूजा झाल्यानंतर भजन असणार आणि लहान मुलांचे डान्सचे प्रोग्राम असणार आहेत। मग आपण जाऊया आता आपल्या दिंडीला जाऊया आपण। मग आता बघूया दिंडी आता कशी चालू आहे ती। बघा आता मस्त हिरव्यागार वातावरणात आपण गावी आल्यावरती ना सकाळी उठून थंड वातावरणात फिरायची मजा काही वेगळीच असते। हे बघा दोन्ही साईडला हिरवळ आणि मुंबईच्या शहरामध्ये काय सकाळी उठल्यापासून गाड्यांचा आवाज किरकिर किरकिर चालू असते, पण गावच्या साईडला तुम्ही आवाज ऐकू शकता, पक्ष्यांची चिवचिवाट चालू आहे सगळीकडे। असं सकाळी 6 वाजता उठलो ना तर एकदम एवढे धुके असतात ना की समोरचं काही दिसत नाही, एवढे धुके असतात सकाळी 6 वाजता। मस्त वाटतं सकाळी थंड वातावरणामध्ये इकडे फिरायला। म्हणून बोलतात ना मुंबईपेक्षा गावामध्ये कोकणातलं सुख, हे कोकणातलं सुख हे असं असतं। मित्रांनो दिंडीला सुरुवात झालेली आहे। मला लेट झालेलं आहे पण दिंडी आधीपासूनच सुरुवात झालेली आहे।
आता बेजात पूजा चालू आहे, तर आपण आता पूजेला जाऊया. पूजा चालू आहे मित्रांनो मस्त की. ते या ठिकाणाला बेजा म्हणून असं का बोललं जातं? तो बेजा आपलं गोठण हा महत्वाचा आहे. बेजा का म्हणून तिथे लोक सांगते गोठण म्हणजे का म्हणतात तिथे गुरु यायची, दुपारी पाणी प्यायला गुरु यायची, इथे गुरांना दुपार थांबवायचे लोक. मग आपल्या गुरांची इथं रक्षण व्हावं म्हणून इथे गोठणीत पूजा आहे. गोठणीची पूजा आलं लक्षात. गुरांच्यावर लक्ष ठेवावं भगवंतानी म्हणून गोठणी म्हणून पूजा घालूया सत्यनारायणची म्हणून ते पूजा. पहिल्या इथे गुरांच्या गोठणीत पूजा घालायला हवी. ही गोठ म्हणजे गुरांची गोठ. आपली आजची जी सत्यनारायणाची महापूजा गोठणीवरची आहे ती गेली 75 वर्षापूर्वीपासून स्थापन केलेली आहे. ह्याच्या अगोदर या जागेवरती आपल्या गावात शाळा नव्हती, तर इथून सुरुवात झालेली शाळेची. आणि आपला आजचा हा आनंदोत्सव 75 वर्ष आपण शाळेचा आपण साजरा करतोय. या म्हणून त्याचा उद्देश इथून सुरू झालेला आहे. आणि आता शाळेत आपल्या पुढे प्रोग्राम होणार आहे. तर ही सत्यनारायणाची महापूजा म्हणजे जिथे पहिले गुराखी इथे जमा व्हायचे, तर त्यांनी आपल्या गुरांचं संरक्षण व्हावं, गावाचं संरक्षण व्हावं म्हणून इथून त्यांनी पूजा स्थापन केली. आणि ती आता गेली 70-75 वर्ष इथं आपण पूजा घालतोय पिढ्यानपिढी. आणि ती प्रथा चालू केलेली आहे. म्हणजे ओके, धन्यवाद. मित्रांनो ही बघा या जंगलामध्ये पूजा घातली जाते. तुम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती तर भेटलेलीच असेल.
मित्रांनो ही शाळा आपली, ह्या शाळेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आतमध्ये आता थोड्या वेळामध्येच आपला स्वागत समारंभ चालू होणार आहे। आजी माजी विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार शाळेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सरस्वती मातेचं पूजन दीप प्रज्वलन करावं असं आपल्या सर्वांना विनंती करतो। सन्मानित महादेव गणपत साळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। सुरुवात होत आहे। सन्माननीय शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। अमृत महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे माजी पहिला विद्यार्थी या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या ठिकाणी तेव्हा आम्हाला सरांनी जे फटके दिलेले ते आम्हाला अजून आठवतात, पण ते आम्हाला आता समजतं की ते फटके का दिलेले ते त्यातून आम्ही काय ते शिकलो आणि पुढे आलो। या सरांचा आशीर्वाद आहे। असं एक चांगलं त्याच्या मागे त्यांचं उद्दिष्ट होतं की मुलांना एक शिकवण राहावी, चांगलं एक धाक राहावं। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता। तुम्ही सगळ्यांनी चांगलं प्रेम मला दिलं, त्यामुळे या ठिकाणी मी चांगला काम करू शकलो आणि आज माझे सगळे विद्यार्थी चांगल्या पदावरती आहेत, चांगल्या मार्गावरती आहेत। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रिकेटचं एवढं वेळ ह्या मुलांना आहे। एकाजवळ 4 की 5 संघ आहेत आणि त्या लक्षामध्ये ही ओढ तुम्ही कायम ठेवा, तुम्ही खेळा आणि पुढे पुढे रणजी मध्ये आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली मुलं पाठवा। पण हे करत असताना तुम्ही आपल्या पाल्यांना शिकवा। शिक्षण पण गरज आहे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे, हिंदी बोलता आलं पाहिजे, नुसतं खेळ नाही, खेळाबरोबर शिक्षण पण झालं पाहिजे। आणि मुलींना सुद्धा आपल्या शिक्षणामध्ये प्राधान्य द्या आणि मुलींनाही पुढे जाऊ द्या, समानता ठेवा। अशा प्रकारे आपण सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी आमचा सत्कार केला। या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ या सर्वांचा पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।
तुझे पांडुरंगा सावरे
पिंगा ग पोरी पिंगा एक माझा ग जावई तुझा ग आहे दिखणा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा शिमी नाचू शिमी नाचू या गावचा मैदानी आला खेळला हिरोला शिमी नाचू शिमी नाचू या गावचा शिमी नाही आला थोडी नाही मला शिमी नाचू शिमी नाचू शिमी नाचू शिमी नाचू Thank you.